रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज जरा वेगळा विषय आहे। वेगळा विषय इन द सेन्स आपण आज वसंत विहारच्याच म्हाडामध्ये एक घर आहे, त्याच घराचं लोकेशन वसंत विहारला आहे, म्हाडाचं घर आहे। खाली जर आपण प्लॉट साईज बघितली तर साधारणतः खाली 300 फूट प्लॉट साईज असेल, 300। त्याच्यानंतर मग परत आपण एक अप्पर फ्लोअरला आलो तर तिथं बेडरूम्स, आणि मग त्याच्यानंतर वरती आलो तर वरती एक बेडरूम अधिक हा तुम्हाला एवढा मोठा ओपन असं टॅरेस तुम्हाला मिळणार आहे। ह्या मालकानं ऑलरेडी हे पत्रे वगैरे सगळे लावून घेतलेले आहेत। तर अशाच पद्धतीचा खरं तर हा 3 BHKचं घर होऊ शकतं। लोन वगैरे याच्यावरती सगळं होणार आहे, कारण इकडं सगळं जुनंच आहे। आणि जर तुमची इच्छा अशी असेल की बाबा हे मला पूर्णपणे डेमोलाइज करून माझ्या पद्धतीने नवीन मला बांधायचं, तेही करू शकता। पण हे लीगल आहे, OCCC याला कंप्लीटेड आहे। ह्या मालकाचा जो मेंटेनन्स आहे वर्षाला 10,000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे। ज्या मंडळींना ह्याच अशा पद्धतीने सगळं चालणार असेल आणि वसंत विहार लोकेशनलाच राहायचे, बजेटचा विषय आहे। आणि जर पार्किंगचं म्हटलं तर ह्या म्हाडाच्या सोसायटीच्या आतमध्ये तुम्हाला एक 4 व्हीलर पार्किंग करण्यासाठी मिळेल। ह्या मालकाने आता मी हे घर पहिलं तर खरं वरतून दाखवायला चालू केले। त्याच्यामागचं कारण हे आहे की खाली शिडी आहेत, हॉल म्हणजे बघताना तुम्हाला थोडंसं हे वाटेल, पण आता टॉपवरनं खाली जातो आपण। हे वरती बघू शकता तुम्ही पत्रे बित्रे, अधिक इथे मस्तपैकी एक ऑफिस म्हणा किंवा बेडरूम म्हणा अशा पद्धतीचं एक बेडरूम टाईप यांनी इथे सगळ्यात टॉपला हे बेडरूम वगैरे बनवलेलं आहे। आणि बेडरूमच्या बाहेर जर आपण गेलो तर एवढं ओपन टॅरेस तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे। बघा एवढं मोठं हे ओपन टॅरेस आहे। पाण्याची टाकी, पाण्याचा टायमिंग आहे इथे 2 टायमाला पाणी येतं, पण स्वतःची टाकी त्यांनी त्या पद्धतीनं बसून पण घेतलेली आहे। मग आता खाली ज्यावेळेला आपण जाणार आहोत तर खाली तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीची शिडी आहे, जी तुम्ही ह्या शिडीनं खाली उतरू शकता। खरं तर हे एखाद्या वयस्कर व्यक्तींसाठी म्हटलं तर तेवढं बरोबर नसणार आहे, पण वयस्कर व्यक्तींना जर ठेवायचं म्हटलं तर मग खाली हॉलमध्ये जे आहे त्यांना तिथे ॲडजस्ट करावं लागेल। आणि ज्यावेळेला आपण इकडे येऊ मग त्यावेळेला तुम्हाला इथे परत असा मोठा प्रशस्त असा ह्या साईडला बेडरूम मिळतो, जे ह्या लोकांनी अशा पद्धतीने इकडे बेडरूम्स वगैरे असं ॲडजस्ट केलं आहे। बघा त्या साईडला जर बघितलं तिकडनं जो बेडरूम बनवला तर इथपर्यंत, आणि इकडे स्टडी टेबलसाठी एक टेबल ठेवलं आहे, इकडे परत ह्या जागेसाठी इथे त्यांनी स्टोरेज म्हणून सगळं ठेवलेलं आहे। आणि याच्या पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तिथं परत एक कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट ह्या साईडला बनवलेलं आहे। अधिक मग ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण यांनी एक बेडरूम बनवलेलं आहे, जे बघा प्रशस्त आणि मोठं। इकडल्या साईडला जरी बघितलं तुम्ही तर स्टोरेज वगैरे आहे, आणि ह्या साईडला बाल्कनी टाईप आहे, इकडे पण स्टोरेजसाठी म्हणून जागा आहे। आणि आपण जर खाली बघितलं तर तुम्हाला इथे बाकीची जी जागा आहे ती खालची जागा तुम्हाला याच्यामध्ये दिसते। मग त्याच्यानंतर हे वरती जर आपलं झालं तर आपण मग परत खाली जाणार आहोत, कारण आपलं आता तुम्हाला 3 बेडरूम मी दाखवलेले आहेत। मग ज्यावेळेला ह्याचे एंट्री होते ना, एंट्री तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर आणि मस्त एंट्री आहे। ज्यांना असं इंडिपेंडंट हवं बसायला संध्याकाळच्या वेळेला इथं जागा, सकाळचं ऊन घ्यायचं म्हणत, आणि तशी वास्तूप्रमाणे जरी आपण विचार केला तर वेस्ट बाहेर जाताना आणि ईस्ट आतमध्ये येताना आहे, तर बघा त्याचा हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। मला असं वाटतं ज्या मंडळींना बजेट ॲडजस्ट करायचं आणि वसंत विहारलाच राहायचं आहे त्यांच्यासाठी हे घर खूप चांगलं असू शकतं। इथं बघा त्यांनी भगवंताची मूर्ती, साईबाबांची मूर्ती वगैरे मस्त सेट केली। आणि मग हॉलच्या ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघा ह्या साईडला त्यांनी किती मोठं स्टोरेज ह्या साईडला बनवलेलं आहे। अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर तुम्हाला इथे एक वॉशरूम बघा मस्तपैकी असं वॉशरूम बनवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर पलीकडे जरी आपण गेलं तर इकडे पण एक बाथरूम, इथे पण आंघोळीसाठी बनवलेली एक जागा वेगळी आहे। आणि ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथे किचन असं दिसेल, जे यांनी ह्या किचनला खर्च आहे अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे। जर तुम्हाला हे घर पूर्ण तोडून जर एखाद्याला बनवायचं असेल तरी बनवू शकता, कारण गव्हर्नमेंटचं परमिशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। मला असं वाटतं ज्या मंडळींना असं वाटतं की बाबा नाही आपल्याला आपलं स्वतःचं एक वेगळं थोडक्यात काय ऑफिस वगैरे जरी बनवायचं म्हटलं तरी ते ऑफिस म्हणून होऊ शकतं, घर म्हणून होऊ शकतं। आता सब्जेक्ट टू इथे थोडीशी लिफ्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टींचं प्रावधान केलं तर स्वतः होऊ शकतं। तर ह्या मालकांनी आपल्याला सांगताना एक 86 लाख रुपये ह्याची कॉस्ट सांगितलेली आहे। जर 86 जर तुम्हाला बघायचं असेल तर सांगा, 86 मध्ये थोडंफार ते कमी पण करतील। पेपर वगैरे बघून सगळ्या गोष्टी करून पेमेंट कसं आहे त्याच्यावरती आपण निगोशिएशनचा पार्टी ठरवू शकतो। तर अशा पद्धतीचं हे म्हाडाचं जरा वेगळं घर काहीतरी मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर कोणाचं हे वसंत विहारलाच राहायचं आहे किंवा मग आजूबाजूला ह्याच्यात परिसर बघितलं तर शाळा, कॉलेज किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी इथं इत्थंभूत सगळ्या सुखसुविधा वसंत विहारला आहेत, त्या वसंत विहारच्या ह्या म्हाडामध्ये ही रूम अशा पद्धतीची आहे। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।